सोलापूर विधान परिषदेचा किंग कोण होणार? भाजपच्या बालेकिल्ल्यातील 5 दिग्गजांपैकी लॉटरी कोणाला लागणार? सोलापूरच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने सोलापूर जिल्ह्यात धवल यश मिळवलंय. पण खऱ्या खेळाला आता कुठे सुरुवात झाली आहे? रिकामी असलेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली असून 5 बड्या नेत्यांची नावे रेसमध्ये आहेत. परिचारक, सातपुते की राऊत, नक्की कोणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ? पाहूया आपण एनजीटीव्ही मराठीचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भाजपने सोलापुरात एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये यशस्वी झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 38 जागांवर कमळ यंदा फुललेलं आहे. 11 पैकी 7 पंचायत समित्या खिशात घातल्या आणि सोलापूर महानगरपालिकेत तर भाजपाची सुनामी आली. 102 पैकी तब्बल 87 जागा जिंकून विरोधकांचा सुपडा यंदा साफ होताना दिसतोय. आता या विजयाचं बक्षीस म्हणून विधान परिषदेची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपाच्या वेटिंग लिस्ट वरती असलेले प्रशांत पारिचारक या शर्यतीमध्ये पहिलं नाव आहे ते प्रशांत पारिचारक. पंढरपूर पोटनिवडणूक असो व 2024 ची विधानसभा परिचारकांनी पक्षासाठी माघार घेतली होती. परिचारक लवकरच विधिमंडळात दिसतील असा खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिला होता. त्यामुळे यंदा त्यांचा क्लेम सर्वात प्रबळ मानला जातोय. तर दुसरीकडे आहेत देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे राम सातपुते. यांच्याही नावाची जोरदार चर्चा रंगलेली आहे. मोहिते पाटलांसारख्या बलाढ्य शक्तीशी 2 हात करणाऱ्या सातपुतेंना पुन्हा संधी देणार का? तर दुसरीकडे बार्शीत सलग 5व्यांदा सत्ता राखणारे राजेंद्र राऊत यांनी देखील आपली ताकद सिद्ध केली. त्यांना डालवणं भाजपाला सोपं जाणार नाही. आयात नेते घ्यायचं की निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यायची, खेळ इथे संपत नाही. पक्षात नवीन आलेले राजन पाटील आणि दिलीप माने यांचंही नाव चर्चेत आहे. पण राजकीय वर्तुळात एक मोठी कुजबूज सुरू आहे. पक्ष संघटनेत पडद्यामागून हालचाली करणारे निष्ठावंत शहाजी पवार यांना ऐनवेळी लॉटरी लागून सर्वांना धक्का बसू शकतो. एप्रिल अखेरपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता. भाजपाची ताकद वाढलेली आहे. 300हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य भाजपाच्या पाठीशी उभे आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा देखील होताना दिसतो. सोलापूरच्या जागेसाठी दिल्ली आणि मुंबईत हालचालींना वेग आलेला आहे. सोलापूरचा हा गड जिंकण्यासाठी भाजपाने फिल्डिंग तर लावली, पण उमेदवारांचं तिकीट कोणाला मिळणार? जुन्या निष्ठावंतांना न्याय मिळणार की नव्या दम्याच्या नेत्यांना संधी देणार? उत्तर लवकरच मिळेल. पण एक मात्र नक्की, सोलापूर विधान परिषदेची ही लढाई जिल्ह्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी असेल. राजकारणातील अशाच इनसाइड स्टोरी आणि वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा एनजीटीव्ही मराठी न्यूज. तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या नावाची वर्णी लागेल ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील.